आहे पुण्यातली ही अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा, असे सोबत राहा। आपण कोल्हापूरला देखील जाऊयात। कोल्हापूरकर कशा पद्धतीने या कर्फ्यूला साथ देत आहेत आणि हा जो लढा आहे या लढ्यामध्ये त्यांचं योगदान कसं आहे हे जाणून घेण्यासाठी जाऊयात कोल्हापूरला। आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत त्या ठिकाणी। संदीप, एकूणच काय चित्र कोल्हापूरमध्ये बघायला मिळतंय? संदीप राजगोळकर आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी आपल्याला कोल्हापूरचं चित्र सांगत आहेत। आता या क्षणी आपण कोल्हापूरच्या संदीप, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? हा स्वाती, प्रश्न विचारा। संदीप, कोल्हापूरकरांचा कसा प्रतिसाद आहे या बंदला, कर्फ्यूला? स्वाती, एक तर पहिल्यांदा सांगावं लागेल, सकाळी 7 वाजल्यापासून हा जो कर्फ्यू चालू झालेला आहे हा शांततेत सुरू आहे। कोल्हापूर, सातारा, सांगली या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दक्षिण महाराष्ट्रात कुठलाही दंगा झालेला नाही, कुठली अफवा पसरवू नये हे पहिल्यांदा प्रेक्षकांना खरं तर सांगावं लागेल। कोल्हापूरचं बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, हे ज्याप्रमाणे अक्षरशः ओस पडलेला आहे तसंच चित्र राष्ट्रीय महामार्गावर देखील पाहायला मिळतंय। मी सध्या आलेलो आहे कोल्हापूर शहराजवळच्या उजळाईवाडी इथल्या ब्रिजवर। हा जो ब्रिज आहे हा कोल्हापूरमधून जर तुम्हाला बेळगाव, हुबळी, धारवाड, बेंगलोरला जायचं असेल तर याच ब्रिजवरून यावं लागतं। आणि आत्ताची आपण परिस्थिती बघतोय, एक ही वाहन स्वाती या ब्रिजवर दिसत नाही। आणि उजव्या बाजूचे मी चित्र दाखवतो, हा आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 म्हणजेच पुणे बेंगलोर महामार्ग। एखादं दुसरं वाहन दिसतंय, मग त्यामध्ये गॅस किंवा दुधाची ने आण करणारं, भाजीपाल्यांची ने आण म्हणजे जीवनावश्यक वस्तूंची ने आण करणारी एखादी दुसरी गाडी दिसते स्वाती। इतक्या वर्षाच्या पत्रकारितेमध्ये मी अनेक आंदोलनं कव्हर केली, अनेक वेळा महामार्ग बंद देखील केला जायचा, 1-2 तासासाठी बंद असायचा, पण हे पहिल्यांदाच चित्र आपण बघतोय। आणि याचा परिणाम असा आहे की कोल्हापूरपासून पुणे मुंबईकडे जाताना जे टोल नाके लागतात किंवा कोल्हापूरपासून हुबळी, धारवाड, बेंगलोरकडे जातानाचे जे टोल नाके लागतात ते सगळे टोल नाके अक्षरशः ओस पडलेले आहेत। कुठेही आपल्याला माणूस दिसत नाही, एखादं दुसरं वाहन तेवढंच दिसतंय। आणि याच हायवेला लागून बाजूला आपण बघतो हे उजळाईवाडी गाव आहे। या गावामध्ये देखील गावातला जो रस्ते आहेत ते देखील ओस पडलेले आहेत। त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर याचा एक मोठा परिणाम दिसतोय। ज्याप्रमाणे शहरामधली वाहतूक पूर्णपणे बंद आहे किंवा जनजीवन ठप्प असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जनता कर्फ्यू जो कोल्हापूरकरांनी उदंड असा प्रतिसाद दिलाय, त्याप्रमाणेच वाहन चालक असतील, ट्रक ड्रायव्हर्स असतील, त्यांनी देखील आपापली वाहनं रस्त्याच्या कडेला उभी केली आहेत। पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जाते आणि मगच ते वाहनं पुढे सोडली जातात। पण सध्या तरी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि उत्तर कर्नाटक म्हणजे बेळगाव, हुबळी, धारवाड या भागामध्ये कर्फ्यू जो आहे तो शांततेत सुरू आहे। संवेदनशील ठिकाणी अनेक ठिकाणी पोलीस तैनात केले आहेत, त्यामुळे पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची। पण सध्याचं जर चित्र बघितलं तर फक्त पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन, ॲम्ब्युलन्स, मेडिकलची म्हणजे औषधांची वाहतूक करणारी वाहनं आणि पोलीस एवढेच फक्त रस्त्यावर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय सध्या तरी। अगदी संदीप, आणि हाच संयम, हाच प्रतिसाद पुढचे काही दिवस लोकांनी, नागरिकांनी दाखवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण प्रश्न आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेचा आहे आणि हा लढा आपल्याला कसंही करून जिंकायचा आहे। आणि त्यासाठी असाच प्रतिसाद देत राहा, काळजी घ्या आणि सूचनांचं पालन करा। अगदी छोटासा ब्रेक घेऊन ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतोय। बघत रहा न्यूज 18 लोकमत। आपण बघतोय आज देशभरामध्ये सगळीकडेच जनता कर्फ्यूचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि याचं तंतोतंत पालनही केलं जात आहे। सगळेच जण आपल्या घरी थांबतात, कारण घरी राहा आणि सुरक्षित राहा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। अनावश्यक प्रवास टाळा, शक्यतो बाहेर निघू नका, जितकं तुम्हाला शक्य असेल तितकं तुम्ही घरी राहा असं आवाहन केलं जात आहे। दुसरीकडे महाराष्ट्रात दुसरा मृत्यू झालाय कोरोनामुळे, त्यामुळे परिस्थिती नक्कीच काळजी वाढवणारी आहे। 10 रुग्णांमध्ये 10 नवीन रुग्ण आढळलेले आहेत, त्यामुळे 74 संख्या झालेली आहे रुग्णांची। आता ही देखील नक्कीच काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे, त्यामुळेच कदाचित आणखी निर्बंध घातले जाऊ शकतात। ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय, ही दृश्य आहेत मुंबईतली। मुंबईमध्ये दादर स्थानक आपल्याला माहिती आहे प्रचंड गजबजलेला परिसर असतो। वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे या दोन्हीच, त्याचप्रमाणे बाहेरून येणाऱ्या गाड्या, याच्यामुळे इथे प्रचंड गर्दी कायम असते। आज मात्र इथे अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि जे प्रवास करतायत त्यांना अगदी आवश्यक असेल तरच प्रवास केला जातोय का हे पाहिलं जात आहे। यानंतर आपण जाणार आहोत आता औरंगाबादमध्ये। औरंगाबादमध्ये आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत। सिद्धार्थ, काय सध्या औरंगाबादमध्ये परिस्थिती आहे? कारण बाकीच्या शहरांमध्ये आपण बघितलं तर तंतोतंत पालन केलं जात आहे। औरंगाबाद हे पर्यटकांनी नेहमीच गजबजलेलं शहर असतं, पर्यटक तर गेले काही दिवस नाही आहेत, पण आत्ताची काय परिस्थिती आहे औरंगाबादमधली?
सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण आता त्यानंतर जाणार आहोत आपण नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे 2 दिवस लॉकडाऊन करण्यात आले, सराफा बाजार पूर्णपणे बंद आहे आणि नाशिकमध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, मगाशी तू आम्हाला दाखवतस नाशिकमध्ये अक्षरशः शुकशुकाट आहे, हायवे असेल किंवा बाजारपेठा असेल, धार्मिक स्थळ असेल, पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे। काय आत्ताची काय परिस्थिती आहे? अगदी अत्यावश्यक असेल तरच लोक बाहेर पडतायत? ही दृश्य आपण बघतोय आता, ही दृश्य आहेत की रेल्वे स्थानकांवर किंवा विशेषतः मुंबईमध्ये रेल्वे स्थानकांवर आणि अन्य ठिकाणी महत्त्वाच्या स्थळांवर जिथे अगदी आवश्यक असेल तिथेच प्रवास केला जातोय का याची तपासणी केली जाते। मुंबईमध्ये लोकल सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेली आहे, त्यांना प्रवेश नाही आहे तिथे, फक्त वैद्यकीय इमर्जन्सी असेल तरच इथून आपल्याला प्रवास करता येणार आहे। कोकणात काय परिस्थिती आहे ते आपण आता बघणार आहोत, कारण कोकणात सुद्धा अगदी शुकशुकाट पाहायला मिळतोय। रस्त्यांवर काही ठिकाणी एसटी बसेस सुरू आहेत, पण बाजारपेठा सुद्धा बंद आहेत। आणि कोकणातल्या परिस्थितीबद्दल सांगतात आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचं केलेलं आवाहन कोकणातही लोकांनी पाळल्याचं दिसतंय, मनावर घेतल्याचं दिसतंय बऱ्यापैकी। याचं कारण रत्नागिरी तर लॉकडाऊन आहेच आजपासून पुढचे 8 दिवस, पण सिंधुदुर्गातही बघा, आता हे कणकवलीसारखा गजबजलेलं ठिकाण शहरातलं, इथे मुख्य रस्ते सगळे ओस पडलेले आहेत। इथे रस्त्यावरचं एकही वाहन दिसत नाहीये, फक्त ट्रॅफिक पोलीस आहेत। आणि हा खरं तर हायवे आहे, मुंबई गोवा हायवे आहे। या मुंबई गोवा हायवे शहरातून जातानाचा हे दृश्य आहे। इथे फार तुरळक एखादी गाडी गेली तर, नाहीतर पूर्णपणे रस्ते इथले सगळे ओस पडलेले आहेत। त्यामुळे जनता कर्फ्यूचं आवाहन इथे लोकांनी गंभीरपणे घेतलेलं आहे। आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये कोकणात किंवा विशेषतः रत्नागिरीमध्ये 1 रुग्ण आहे, रायगडमध्ये 1 रुग्ण आहे, त्याच्यानंतर मात्र रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही आहे आणि या रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचं डॉक्टरांकडून समजतंय। त्यामुळेच खरं तर कोरोनाचा सेकंड फेज नंतर 3rd फेजमध्ये आपण जाऊ नये म्हणून प्रत्येकाने स्वतःला विलग करून ठेवावं, अलग करून ठेवावं, हा जो उद्देश आहे मुख्य, या उद्देशाला लोकांनी गंभीरपणे घेतलंय। आणि त्यामुळे लोक आज दिवसभर 7 ते रात्री 9 पर्यंत घरामध्ये राहण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे लोकांनी हे आवाहन जनता कर्फ्यूचं म्हणजे स्वतःला घरात ठेवून घेण्याचं जे आवाहन होतं, ऐच्छिक असलं तरी सुद्धा लोकांनी मनावर घेऊन ते पाळलेलं दिसतंय। आणि त्यामुळे सिंधुदुर्गात आजपासूनच खरं जीवनावश्यक वस्तू वगळता सगळ्या सेवा, सगळे उद्योगधंदे, सगळी दुकानं बंद राहणार आहेत 31 मार्चपर्यंत। आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा प्रशासन घेत आहे आणि त्यामुळे लोकांनी आज या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिलेला आहे। दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। कोकणातून आपण जाणवत होता मराठवाड्यात औरंगाबादमध्ये आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, औरंगाबादमध्ये पर्यटक तर गेल्या काही दिवसांपासून बंद झालेले आहेत, पण आत्ताची काय परिस्थिती आहे? जनता कर्फ्यूला औरंगाबादमध्ये कसा प्रतिसाद मिळतोय? केतकी, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर नागरिकांनीही स्वतःला आता या ठिकाणी कोरोनाशी लढा करण्यासाठी बांधील मानलेले, कारण आज सकाळपासून जे औरंगाबादचे सगळे रस्ते जे आहेत निर्मनुष्य आहेत। मी आता औरंगाबादच्या महत्त्वाचा जो चौक आहे, क्रांती चौकातल्या फ्लायओव्हरला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की अत्यंत निर्मनुष्य आहेत, इक्का-दुक्का गाडी या ठिकाणी वावरताना दिसते। संपूर्ण रस्ते जे आहेत, गल्लीबोळातील असतील किंवा इतर रस्ते असतील, ते अगदी निर्मनुष्य आहेत। कुठेही जे आहेत नागरिक दिसत नाहीत आपल्याला। एकंदरीतच सगळे रस्ते जे आहेत ते औरंगाबादमध्ये महत्त्वाची आणि थोडीशी समाधानकारक बाब आहे की एकच पॉझिटिव्ह रुग्ण होता आणि तोही आता कालच्या टेस्टमध्ये निगेटिव्ह सिद्ध झालेला। याचा अर्थ पॉझिटिव्ह असलेली महिला आता ती निगेटिव्ह आहे। त्यामुळे औरंगाबादमध्ये सध्या तरी कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही, मात्र संशयित जवळपास 32 लोकांच्या टेस्ट ज्या आहेत पाठवलेल्या स्वॅब टेस्ट त्या अजून आलेल्या नाहीत। आणि आपल्याला असं म्हणता येईल की आता आजचा दिवस तर अत्यंत महत्त्वाचा आणि औरंगाबादकरांनी स्वतःचं बंधन घालून दिलेलं आहे। त्यामुळे रस्त्यावर लोक दिसत नाहीत। सायंकाळपर्यंत ज्या महत्त्वाच्या असतील रुग्णालय असतील किंवा मेडिकल असतील किंवा महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या असतील, एवढंच रस्त्यावर दिसत आहे, लोक आलेले नाहीत आणि लोकांनी स्वतःहून एवढा चांगला प्रतिसाद दिलेला आहे।
एखाद्या वेळेस जबरदस्ती जरी प्रशासनाने केली असती तरी एवढा प्रतिसाद मिळाला नसता. मात्र पंतप्रधानांच्या आवाहनानंतर लोकांनी स्वतःवर कर्फ्यू लादून घेतलेला आहे आणि औरंगाबादचे रस्ते निर्मनुष्य आहेत. आता अर्धा दिवस झालेला आहे आणि अर्ध्या दिवसामध्ये लोक दिसत नाहीत. याचा अर्थ लोक संध्याकाळपर्यंत जो आहे बाहेर येणार नाहीत, कारण 2 दिवसाआधीच माहीत पडलं होतं की शनिवार रविवार औरंगाबादमध्ये बंद असणार. त्यामुळे गरजेच्या थोड्या बहुत वस्तू ज्या आहेत लोकांनी आधीच घेऊन ठेवल्या होत्या, त्यामुळे रस्त्यावर लोक आता दिसत नाहीत. केतकी, धन्यवाद सिद्धार्थ, तिथले सगळे ही परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. आपल्याला असंच राज्यभरातून आणि देशभरातून जनता कर्फ्यूचे काय अपडेट्स आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, पण एका ब्रेकनंतर.